ची मुभा आहे। आजी सॉरी टू से, पण मला इकडे कोंडल्यासारखं होतं। मी माझ्या मनाप्रमाणे वागलेली इकडे कोणालाच आवडत नाही। कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे, काय मर्यादा घालायच्या हे सुद्धा कळलं पाहिजे। स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे लक्षात ठेव मोनिका। जी मी मुद्दाम पुढे काही बोलले नाही, आणि मी का पुढे बोलले नाही हे तुला कळलं असेल। मला कळलंय आजी। शाबास। आता मी तुला प्रश्न विचारते आणि काही सांगते। आपल्या घरात गरोदर बाई आहे, हो। मग तिच्याशी कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही हे मला माहिती आहे। घरात गरोदर बाई असो किंवा नसो, पण तिने कसं वागायचं हे तिला माहिती आहे। मला समजलंय आजी, तुला काय म्हणायचंय ते। मला समजलंय तुला काय समजलंय, पण तिला अजून समजलेलं नाही। आजी मी तिला समजवायचा प्रयत्न केलाय आताच। त्याने फरक पडेल असं वाटतं तुला? हो। तुला आठवतं तुमच्या लग्नात मी तिला एक गोष्ट सांगितली होती की आमच्या या घरात प्रत्येकाला राहायचं आणि जगण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्यात सुद्धा काही आमच्या घराचे नीती नियम आहेत। ते जर कोणी मोडले आणि कोणी जर आमच्या घराकडे बोट दाखवलं तर ते बोट मी मोडून टाकेन, आणि ज्याच्यामुळे झालं त्याचा अफजल खान होईल। म्हणून तुला सांगते, हा जो घरात गोंधळ चालू आहे ना, त्यात तू लक्ष घालणार आहेस की नाही? आजी पुन्हा अशी वेळ येणार नाही। ठीक आहे, पण जर तशी वेळ आली तर मी काळ वेळ काही बघणार नाही। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये। आई मी तुम्हाला नंतर फोन करते। हो। आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.